राजा आधी आसनावर जय मिळवावा, त्यानंतर श्वासावर विजय मिळवावा. जितासनो जित श्वासो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. आसन जय, श्वासावर विजय. आणि यानंतर भगवंताच्या विराट रूपाचं ध्यान करावं. हे सगळं विश्व त्याचं स्वरूप आहे. चतुर्दश भुवनात्मक हे जे ब्रह्मांड आहे ते भगवंताचं विराट स्वरूप आहे असं ध्यान करावं. आपण राहतो तो भूलोक आहे, याच्या वर 6 लोक आहेत आणि याच्या खाली 7 लोक आहेत. भूलोक, भोरलोक, स्वर्लोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक. आणि खाली अतल वितल सुतल तलातल रसातल महितल आणि पाताळ, खाली 7 लोक आहेत. हे चतुर्दश भुवन ब्रह्मांड चतुर्दश भुवनात्मक हे भगवंताचं एक शरीर आहे. आणि ही भुवन वेगवेगळे अवयव आहेत भगवंताच्या शरीराचे. हे सगळं विश्व त्याचंच स्वरूप आहे. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. आणि असं विश्वरूपाचं ध्यान जर कोणाला करता आलं नाही ना, मग त्यानं काय करावं? भगवंताचं दिव्य दर्शन मूर्तीचं घ्यावं, पंढरीला जावं, विटेवर उभा असणारं ते सावळ परब्रह्म आपल्या नेत्रांनी आपल्या अंतरंगामध्ये भरून घ्यावं. आणि त्याचं पुन्हा 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 वारंवार त्याचं ध्यान करावं. आपण पंढरीला जाऊन ज्या पांडुरंगाचं दर्शन घेतो ना, तोच पांडुरंग ज्ञानोबरायांनी पाहिला होता. त्यावेळेला वेगळा आणि आपल्या वेळेला वेगळा असं नाही. त्याला पाहिल्याबरोबर ज्ञानोबरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. जेव्हा तुकाराम महाराज पंढरीला गेले आणि त्यानं पहिल्यांदा पांडुरंगाला पाहिलं, तेव्हा त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी. 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 करकटेवरी ठेवोनी करकटेवरी ठेवोनी तुळशी हार तुळशी हार असे पितांबर. करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार असे पितांबर. तुळशी हार असे पितांबर. तुझी हर असे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार असे पितांबर. तुळशी हार कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुझी हर असे पितांबर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे
श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा असे तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा असे केचित् स्वदयांत हृदयावकाशे प्रादेश मात्रं पुरुषं वसंतं चतुर्भुजं कंजरथांग शंख गदाधरं धारणया स्मरन्ति. शुकदेवाने सुरुवातीलाच भगवंताच्या सगुण रूपाचं अप्रतिम वर्णन केलेलं. राजा भगवंताच्या चरणकमलापासून सुरुवात करून त्याच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीनं धारणा करावी. आणि त्यानंतर जे भगवंताचं पद आपल्याला प्राप्त होतं परमपदम वैष्णव मामनंते तत् योगी लोक त्याला श्रेष्ठ पद असं म्हणतात. शुकदेवाने सद्यमुक्ती आणि क्रममुक्ती सांगितली आहे. असा जो योगी असतो त्या एखाद्या योग्याला तात्काळ मुक्ती प्राप्त होईल असं वाटतं आणि ब्रह्मरंध्रातनं त्या ठिकाणी त्याचा प्राण निघून जातो आणि तात्काळ त्याला वैकुंठ प्राप्त होतो मुक्ती प्राप्त होते. पण एखाद्या वेळेला एखादा योगी असा विचार करतो की आपल्याला आताच मुक्त व्हायचं नाही, आपल्याला थोडंसं जरा सैर करायची, थोडं फिरायचं आहे, थोडा प्रवास करायचा आहे. मग तो काय करतो त्या ठिकाणी निरनिराळ्या लोकांमध्ये जातो, ब्रह्मलोकामध्ये चंद्रलोकामध्ये. आणि असा प्रवास करत करत शेवटी भगवंताचं जे परमपद आहे न यत्र शोको न जरा न मृत्यू न अर्तिर्न चोदवेग हृते कुतश्चित् यच्चित्ततोद कृपया निदं विदाम दुरंत दुःख प्रभुवानुदर्शन. ते भगवंताचं परमपद आहे. न शशांको न पावकः तिथे सूर्यचंद्र पावक कोणीच पोचत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते जिथे गेल्यानंतर पुन्हा येणं नाही, नस पुनरावर्तते, ते भगवंताचं परमपद आहे. राजानं शुकदेवानं म्हटलं महाराज आपण हे जे बोलताय ना हे ऐकल्यानंतर माझ्या मनामधला जो अज्ञानाचा अंधार आहे तो हळूहळू कमी होतोय. राजा निरनिराळ्या देवतांच्या प्राप्तीसाठी निरनिराळ्या उपासना आहेत रे, निरनिराळ्या कामनांच्यासाठी निरनिराळ्या उपासना आहेत. आपल्याला काय कामना आपल्या अंतरंगात आहे, काय हवं आहे त्यानुसार त्या देवतेची उपासना करावी. ब्रह्मवर्चस कामस्तु यजेत ब्रह्मणस्पतिम इंद्रमिंद्रिय कामस्तु प्रजा काम प्रजापतीन देवी मायांतु श्री कामः तेजस कामो विभावसु. ब्रह्मवर्चस ब्रह्म तेजाची इच्छा असेल त्यानं ब्रह्मणस्पतीची उपासना करावी. सशक्त इंद्रिय हवी असतील त्यानं इंद्राची उपासना करावी. ज्याला संतान हवं असेल त्यानं प्रजापतीची उपासना करावी. ज्याला आरोग्य हवं असेल त्यानं सूर्याची उपासना करावी. आरोग्यम भास्करादिच्छेत धनमिच्छेत हुताशना ज्ञानम महेश्वरादिच्छेत मोक्षमिच्छेत जनार्दना. ज्याला उत्तम आरोग्य हवं आहे ना त्यानं सूर्योपासना करावी. सूर्य नमस्कार. एखाद्याची तब्येत वारंवार बिघडत असेल लक्षात ठेवा, त्यानं काय करावं, सोपी उपासना सांगतो. सूर्योदयाच्या पूर्वी उठून स्नान करून उगवत्या सूर्याला नमस्कार करा, एवढंच करा.
4-6 महिने जर तुमचं हे नित्य अनुष्ठान चाललं ना, तुमची तब्येत अर्धेपेक्षा उत्तम अधिक होईल नुसत्या या नमस्कारानं. सूर्य आरोग्याचे दैवत आहे. म्हणून सूर्य नमस्काराचं महत्व फार आहे. नमस्कार प्रियो भानू, सूर्याला नमस्कार प्रिय आहे. ज्याला धन हवंय त्यानं अग्नीची उपासना करावी, धनमिच्छेद हुताशनात. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं भगवान शंकरांची उपासना करावी. बऱ्याच वेळेला मुलं खूप अभ्यास करतात, परंतु परीक्षेच्या वेळेला काहीतरी दडपण येतं, गोंधळ होतो आणि परीक्षेत ऐन वेळेला काही सुचत नाही. बऱ्याच माता माऊली आमच्याकडे नेहमी सांगतात, महाराज काय करावं, आमची मुलं अभ्यासच करत नाहीत. हे बघा, अध्ययन व्हावं, अभ्यास व्हावा, यासाठी भगवान शंकरांची उपासना केली पाहिजे. नमःशिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा रोज 1 माळ. मुलांना मुलींना जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. ओम लावायचं नाही, नुसतं नमःशिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप. अंतरंगामध्ये ज्ञान स्थिर होतं. शास्त्रामध्ये पद्धत सांगितली आहे की आपल्याला जर कोणी गुरुच मिळाले नाहीत आणि एखादा मंत्र तर आपल्याला जपायचा आहे, मग काय करावं. शास्त्र असं सांगतं की भगवान शंकराच्या देवळामध्ये जायचं आणि भगवान शंकरांना गुरु मानून त्यांच्या समोर तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर त्या मंत्राची दीक्षा त्यांच्याकडून झाली आहे असा भाव करायचा आणि मंत्राचा जप करायचा. कारण भगवान शंकर हे आदिगुरु आहे सगळ्यांचे. आदिनाथ गुरु सगळं सिद्धांचा. म्हणून जेवढ्या काही गुरु परंपरा आहेत ना आपल्याकडे, तर सगळ्या भगवान शंकरांपासून सुरू झालेल्या आहेत. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम. राजा रे, कामनेनं का होईना, काही प्राप्तीच्या इच्छेनं का होईना, कसंही का होईना, अकाम सर्व कामो वा मोक्ष कामोदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. कामनारहित असो किंवा कामनायुक्त असो, कसंही असो, मनुष्यानं भक्तियोगानं भगवान पुरुषोत्तमांची आराधना करावी. येन केन प्रकारेण मन कृष्णे निवेश आहे. आणि जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंताच्या प्रेमी भक्तांची संगत धरावी आणि त्यांच्या संगतीमध्ये राहून भगवंताचं अविचल प्रेम प्राप्त करावं. यामध्येच त्यांचं सर्वश्रेष्ठ हित आहे. संतांच्या संगतीमध्ये गेलं म्हणजे भगवंताच्या ज्या लीला कथांचं कथन होतं, त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते. राजा, भगवंताच्या गुणांचं कीर्तन किंवा श्रवण यामध्ये ज्यांचा वेळ जातो त्यांचंच खरं आयुष्य समजावं. या व्यतिरिक्त बाकी सगळं करणाऱ्यांचं आयुष्य जे आहे ना, ते आयुष्य सूर्य उदय आणि अस्ताबरोबर हिरावून घेत असतो. राजा, अरे नुसतं जिवंत राहण्याला काय अर्थ आहे रे? अरे झाडं जिवंत राहत नाहीत काय? तर मग किन्न जिवंती. अरे लोहाराचा भाता श्वास घेत नाही काय? बसरा किन्न श्वसंत्युत न खादंती न मे हंती किंग्राम पशव परे. अरे गावात हिंडणारे कुत्रे मांजर डुकर हे काय खातपीत नाहीत काय? त्यांना काय मुलं बाळ होत नाहीत का? अरे त्यांच्या कानाने भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही, ती माणसं पशुतुल्य समजावीत. पशु, कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढवा यांच्यासारखी ती माणसं समजावीत. फार कठोर बोलले शुकदेवजी महाराज. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां
ज्ञानम तेषामधिको विशेषः ज्ञानेन हि न पशुभिः समानः. भगवंताने आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय. या देहाचा उपयोग करून घ्यावा, या इंद्रियांचा उपयोग करून घ्यावा. बिलेबतोरु क्रमविक्रमानिये. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही त्याचे कान म्हणजे सापाचं बीळ समजावं. जी जीभ कधी भगवंताच्या लीलांचं गायन करत नाही, नाम घेत नाही, ती पापी जीभ ही बेडकाच्या जिभेप्रमाणे डराडरा करणारी समजावं. जे मस्तक कधी भगवंताच्या चरणावर नमत नाही ते रेशमी वस्त्रांनी मुकुट घातलेलं जरी असलं तरी सुद्धा ते केवळ ओझं समजावं. जे हात भगवंताची सेवा करत नाहीत ते सुवर्ण कंकणाने नियुक्त असले तरी सुद्धा मुडद्याच्या हाताप्रमाणे समजावे, प्रेताच्या हाताप्रमाणे त्यांना समजावे. जे डोळे कधी भगवंताचं निवासस्थान किंवा भगवंताचं दर्शन घेत नाहीत ते डोळे मोर पिसावरच्या डोळ्यासारखे निरर्थक समजावेत. अरे मोर पिसावर काय डोळे नसतात का? जे पाय भगवंताच्या स्थानांची तीर्थयात्रा करत नाहीत ते माणसांचे पाय झाडासारखे समजावेत. अरे ज्या मनुष्यानं भगवत प्रेमी संतांच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकावर कधी धारण केली नाही, कधी संतांची संगती केली नाही, कधी भगवत कथा श्रवण केली नाही, अरे तो जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा समजावा. तदश्मसारं हृदयं पतेद यद्गुह्यमानैः हरिनामधेयैः न विक्रियेतात यदा विकारो नेत्रे जलंगात् हृदयेषु हर्षः. भगवंताचं नाम ऐकून नाम घेऊन ज्याचं हृदय विरघळत नाही ते हृदय नाही आहे, ते लोखंड समजावं, तो दगड समजावा. आणि ज्यावेळेला हृदय विरघळतं, ज्यावेळेला डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उत्पन्न होतात. कंठे प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. फार सुंदर वर्णन शुकदेवाने आरंभाला राजा परीक्षिताला ऐकवले. आता परीक्षितानं म्हटलं, महाराज हे तुमचं ऐकून, हे बोलणं ऐकून माझं अज्ञान दूर होतंय असं मला वाटतंय. तमो विषयते मह्यम. महाराज मला भगवंताच्या या दिव्य कथा ऐकायच्या, सृष्टीच्या निर्माणापासून त्याच्या कथा ऐकायच्या. राजाने हे म्हटल्यानंतर शुकदेवाने आता मंगलाचरण केले. तसं मंगलाचरण सुरुवातीलाच असतं, पण शुकदेवांनी मंगलाचरण सुरुवातीला केलं नाही. याचं कारण आहे, बुद्धिमान मनुष्य असतो ना तो आपलं कार्य कसं साधेल याच्याकडे लक्ष देत असतो. आपलं गिऱ्हाईक कुठे जाऊ नये, आपला शिष्य दुसरीकडे कुठे जाऊ नये, गुरूंना सुद्धा काळजी घ्यावी लागते. महाराज राजा परीक्षित मरणाच्या भयानं त्यांच्या जवळ आलाय आणि तिथं जर शुकदेव महाराज मंगलाचरण करत बसले असते तर राजा परीक्षिताचं तिथं लक्ष लागलं नसतं, तो गेला असता दुसरीकडे. मग शुकदेवानी आधी राजा परीक्षिताला ते काय म्हणतात ते ऐकण्याच्या मूडमध्ये आणलं. तुम्ही जे म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे या अवस्थेमध्ये आणलं. आणि आता शुकदेव भगवंताचं मंगलाचरण करतात. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्ती कृतयाय देहिनाम अंतर्भवाया अनुपलक्ष वर्तमने. मी त्या परपुरुषाला, श्रेष्ठ पुरुषाला वंदन करतो, त्याला प्रणाम करतो, पुन्हा पुन्हा वंदन करतो, ज्याच्यापासून या सगळ्या विश्वाचं निर्माण झालं, ज्याच्यापासून हे सगळं विश्व जगतं आणि ज्याच्यामध्ये सगळं विश्व संवरण होतं, अर्थात विश्व ज्याच्यामध्ये विलीन होतं. या त्रिगुणात्मक शक्तीला धारण करणारा तो परमात्मा, तो पुरुष, त्याला मी प्रणाम करतो. पुरुष म्हणजे काय? पुरुष कोणाला म्हणावं? आपण लेडीज जेंट्स हे म्हणतो तो पुरुष नाही. पुरुष शब्दाचा खरा अर्थ काय माहिती आहे का?
पुरुषेते, या पुरामध्ये जो राहतो, या देहामध्ये जो राहतो त्याला पुरुष म्हणावं. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या देहामध्ये राहणारा परमात्मा एकमेव पुरुष आहे. तो वल्लभा मी कांतू ज्ञानोबराय म्हणतात. तो एकटाच पुरुष आहे, बाकी सगळे पुरुषही लेडीज आहेत आणि लेडीजही लेडीजच आहेत. या पुरामध्ये, या शरीरामध्ये जो राहतो तो पुरुष. पुरुषेते इति पुरुषः. या भगवंताला मी प्रणाम करतो. तो भगवान इतका मंगलमय आहे. यत् कीर्तनम यत् स्मरणम यदीक्षणम यद्वंदनम यच्छ्रवणम यदर्हणम लोकस्य सद्यो विदुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. ज्याचं कीर्तन केलं, ज्याचं स्मरण केलं, ज्याच्याकडे प्रेमानं पाहिलं, ज्याला वंदन केलं, ज्याचं श्रवण केलं, ज्याचं पूजन केलं, महाराज लोकस्य सद्यो विदुनोति कल्मषं, लोकांच्या पाप तात्काळ नाहीसं होतं. अशा त्या सुभद्रश्रव भगवंताला मी प्रणाम करतो. त्या भगवंताने अनेकांचा उद्धार केलाय. स्त्रियो वैश्यास तथा शूद्रा ते पियांती परांगतीम असं भगवान सांगतायत. किरात हुणांद पुलिंद पुलकसा आबीर कंकायवन कसादयः हे नेज पापाय तपाश्रयाश्रयाः शुद्धंती तस्मै प्रभ विष्णवे नमः. यादीच दिली कुणाकुणाचा उद्धार केलाय. किरात हुण आंध्र पुलिंद पुलकस आबीर कंक यवन खस म्लेंछ जातीतल्या भक्तांचा सुद्धा भगवंताने उद्धार केलाय. अशा भगवान परमात्मा श्री महाविष्णूंना मी प्रणाम करतो. विष्णवे प्रभ विष्णवे. मंगलाचरण झाल्यानंतर शुकदेवाने म्हटलं, हा जो तो प्रश्न विचारला होता ना, हा प्रश्न नारदांनी भगवान ब्रह्मदेवांना विचारला. ही सृष्टी कशी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने सांगायला सुरुवात केली. पूर्वी कोठेच नव्हते काही. पूर्वी काहीच नव्हतं. सगळीकडे नुसतं पाणीच पाणी होतं. आणि त्या पाण्यामध्ये शेषावर भगवान पहुडलेले आहेत. आणि या भगवंताला मनामध्ये विचार भगवंताचा आला की आपण एकटे आहोत, एकट्याला आपल्याला करमत नाहीये. स एकाकी नारमत, त्याला एकट्याला करमे ना. म्हणून मग त्यानं काय केलं, आपल्या मनामध्ये संकल्पानं एका शक्तीचं सृजन केलं. तिला माया म्हणतात. तेथे एक ढालगज निर्माण झाली माया. आणि त्या मायेच्या सहाय्यानं भगवान आदिनारायणांनी आपल्या नाभिस्थानापासून उद्भव झालेल्या कमळामध्ये आदिजीव ब्रह्मदेवाला निर्माण केलं. ब्रह्मदेव कमळाच्या देठातून भगवंताच्या उदरामध्ये येतात. हजारो वर्ष फिरतात पण अंत लागत नाही. पुन्हा कमळाच्या फुलामध्ये आले. 4 दिशांना पाहिलं, 4 मुख प्राप्त झाली. काय करावं कळेना. भगवंताला दया आली आणि त्याने काय केलं, व्यंजन मालिकेतलं 16वं आणि 21वं अक्षर ऐकायला जाईल एवढ्या आवाजात उच्चारलं, ब्रह्मदेवाच्या कानावर पडेल असं. व्यंजन मालिका असते ना, त्याच्यामध्ये 16वं अक्षर कोणतं आहे, त, आणि 21वं अक्षर प. ब्रह्मदेवाला प्रेरणा केली. शतपोतप्यत, आणि ब्रह्मदेवानं तप केलं. 100 दिव्य वर्षपर्यंत प्रणवाच्या साह्यानं तप केलं. ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिले बाहेर पडलेली अक्षर 2 आहेत, ओम आणि अथ. म्हणून याला मांगलिकत्व आहे. ओंकारश्चाद शब्दश्च द्वावैतो ब्रह्मण पुरा कंठम बित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. म्हणून ओम आणि अथ याला फार महत्व आहे. म्हणून एखाद्या ग्रंथात मंगलाचरण केलेलं नाही दिसत. मग तिथं ओम किंवा अचा हा शब्द असला ना, तर ते सुद्धा मंगलाचरणच आहे, मंगलवाचक शब्द आहे. यांना मांगल्य आहे. भगवद्गीतेचा आरंभ होतो सरळ धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्र. तिथं कुठं मंगलाचरण आहे. मग तिथं मंगलाचरण कुठलं घ्यायचं, तिथं अथ प्रथमोध्याय. अथ हा जो शब्द आहे हा मंगलवाची शब्द आहे.
कुठल्याही ग्रंथाचा आरंभ आपल्याकडे अथ या शब्दानं होतो. आता श्रीमद भगवद्गीता. शंभर वर्षापर्यंत प्रणवानं ब्रह्मदेवानं तप केलं. त्यानंतर भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताने ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचं अतिदिव्य असं ज्ञान सांगितलं. भगवान म्हणतात ब्रह्मदेवा हे ज्ञान अत्यंत गूढ आहे, गुह्य असं ज्ञान आहे, हे तुम्हाला मी सांगतोय. ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरस्यम तदंगंच गृहाण गदितम मया. हे ज्ञान जे आहे ना ते नुसतं ज्ञान नाही, विज्ञान समन्वित ज्ञान आहे. विज्ञान म्हणजे काय? आपण ज्याला सायन्स म्हणतो तोय का? नाही, इथे त्याचा विचार नाही. इथे विज्ञान कशाला म्हटलंय? भगवत पूज्यपाद आदिशंकराचार्यांनी विज्ञान शब्दाचा अर्थ केलाय. विज्ञान म्हणजे परमात्म स्वरूपाचं अनुभवात्मक ज्ञान, त्याला विज्ञान म्हटलंय. विशेष ज्ञान ते विज्ञान. अनुभवात्मक ज्ञान. हो, व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी आपण नोकरी मागायला गेलो ना तर तिथं आधी आपल्याला काय विचारलं जातं? अनुभव आहे का? कुठे काम केलंय का? आणि मग एखाद्या कंपनीचं सर्टिफिकेट आपल्याकडे असलं, ती नामांकित असेल तर मग लगेच नोकरी मिळते. अनुभवाला फार महत्व आहे महाराज. भगवान म्हणतात ब्रह्मदेवा मी तुम्हाला हे ज्ञान सांगतो, तुम्ही ते आपल्या हृदयामध्ये धारण करा. 4 श्लोक सांगितले. मूळ भागवत 4 श्लोकांचं आहे. पहिल्या श्लोकामध्ये भगवान आपलं स्वरूप सांगताय. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम् पश्चादव्यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ब्रह्मदेवा या सृष्टीच्या आधी मीच आहे. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचं कारण अज्ञान तेही नव्हतं. सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे ते सुद्धा माझं स्वरूप आहे. आणि प्रलयानंतर जे काही शिल्लक राहणार आहे ते सुद्धा माझं स्वरूप शिल्लक राहणार आहे. पूर्णमेदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. हे माझं स्वरूप आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान मायेचं स्वरूप सांगतात. ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद विद्यादात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. मायेचं स्वरूप सांगतात. ही माया काय करते? असलेलं परमात्मा तो झाकते, आवृत्त करते आणि नसलेला प्रपंच उघडा करून दाखवते. हे मायेचं स्वरूप आहे. ऋत म्हणजे सत्य आहे, त्या ऋताला प्रतीयेत झाकायचं. आणि जे असत्य आहे, अनृत आहे, जे खोटं आहे ते उघडं करून दाखवायचं. हा मायेचा स्वभाव आहे. 2 दृष्टांत दिले शुकदेवांनी. आकाशामध्ये राहू नावाचा ग्रह आपल्याला डोळ्याने दिसत नाही. बाकीचे सगळे ग्रह दिसतात पण राहू केतू हे ग्रह दिसत नाही. मग ते दिसत नाही म्हणजे नाही आहेत का? अहो ते आहेत, प्रत्येकाच्या कुंडलीत आहेत. कोणत्या स्थानावर ते आहेत त्याच्यावरून त्यांचं फल काय ते आपल्याला कळतं. राहू दिसत नाही म्हणून तो नाहीये का? आणि दुसरा चंद्र नसून दिसतो म्हणजे तो आहे का? एकच चंद्र हा सद्वितीय वदिती. दुसरा चंद्र म्हणजे काय? पौर्णिमेच्या दिवशी आकाशात चंद्र उगवलेला आहे, पूर्ण चंद्रबिंब आहे. आणि त्या चंद्राकडे पाहता पाहता काय करा, आपल्या बोटाने आपल्या डोळ्याच्या पापणीवर, खालच्या पापणीवर जरा प्रेस करा. आपल्याला एका चंद्राचे 2 चंद्र दिसतील. इथं करू नका, प्रात्यक्षिक घरी गेल्यावर करा. ओ चंद्रच काय, कोणत्याही वस्तूकडे पाहिलं तरी आपल्याला एका वस्तूच्या 2 वस्तू. बायकोकडे पाहिलं तरी सुद्धा एकाच्या 2 दिसतील.
एकच चंद्र हा स द्वितीय वदिती. दुसरा चंद्र नसून दिसतो आणि असलेला राहू ग्रह असून दिसत नाही. तसं ही माया काय करते, असलेला परमात्मा झाकून टाकते आणि नसलेला प्रपंच उघडा करते. परमात्मा आहे पण तो डोळ्याने सहज दिसत नाही. हो, तो दिसत नाही म्हणजे नाही आहे का? तो आहे पण तो का दिसत नाही? मायेचा पडदा दूर झाल्याशिवाय तो दिसत नाही. ऑब्स्टॅकल माया नावाचं मध्ये, ही माया मोठी विलक्षण आहे महाराज. माया पंचक स्तोत्रामध्ये आदिशंकराचार्य महाराजांनी मायेचं स्वरूप सांगितलंय. निरुपम नित्य निरंशकेप्य खंडे मैचिती सर्व विकल्पनादि शून्ये घटयति जगदीश जीव भेद अघटित घटना पटीयसी माया. आदिशंकराचार्य महाराज सांगतात, जीव आणि शिव वस्तुतः दोघे एकरूपच आहेत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. भगवान गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात, जीव माझं स्वरूप आहे. ईश्वराचं मिनिरूप म्हणजे जीव आहे. मग बिघडलं कुठं? हा जीव स्वतःला ईश्वर का मानत नाही? मायेच्या संपर्कामध्ये आल्यामुळं, मायेमुळं त्याला मी देह आहे असं वाटतं. वस्तुतः तो जीव परमात्मा स्वरूप आहे. देह हे फक्त त्याचं काही काळापुरतं राहण्याचं स्थान आहे. नाहम मनुष्यो न च देव यक्षो. आदिशंकराचार्य महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे. ते भिक्षेला गेले एका ठिकाणी. एका बाईनं भिक्षा घालायला आणली त्यांना आणि तिनं म्हटलं, महाराज हा माझा मुलगा 6 वर्षाचा झाला पण बोलतच नाही. आणा कुठे आहे तो? त्याला समोर आणलं. पाहिलं आचार्यांनी, तो सामान्य नाही आहे. आणि मग आचार्याने त्याला विचारलं, तू कोण आहेस? तेव्हा त्यानं बोलायला सुरुवात केली, नाहम मनुष्य न च देव यक्ष. मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चिदानंद रूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आदिशंकराचार्याने म्हटलं, बाई तुमच्याकडनं मला दुसरी कोणती भिक्षा नको, हा तुमचा मुलगा देऊन दे मला भिक्षेमध्ये. आणि आचार्य महाराज त्याला घेऊन गेले. आचार्यांच्या 4 शिष्यापैकी एक प्रमुख शिष्य ते झाले. माया काय करते? जीव आणि जगदीश यांच्यामध्ये भेद घडवून आणते. घटयते जगदीश जीव भेदम. मायेचा पडदा दूर झाल्याशिवाय आतला परमात्मा दृग्गोचर होणार नाही. आपल्या डोळ्याला विकार झालाय, तो विकार दूर झाल्याशिवाय, स्वच्छ दृष्टी झाल्याशिवाय वस्तू स्वच्छ दिसणार नाही. मग त्यासाठी कुणाकडे जावं लागेल? योग्य सद्गुरूंकडे जावे लागेल, योग्य डॉक्टरकडे जावं लागेल. एका माणसाला डोळ्याचा विकार झाला, काही डिसीज झाला, मग तो डॉक्टरांच्याकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं बसा. ते आपले खाली पाहून लिहित होते काहीतरी. काय होतं सांगा. मग तो सांगू लागला, डॉक्टर काय करू, माझ्या डोळ्याला ना आजकाल एकाच्या 2 वस्तू दिसतात. डॉक्टरांनी ऐकून घेतलं. मग हळूच त्याच्याकडे डॉक्टरांनी पाहिलं. डॉक्टरांनी त्याला काय विचारलं माहिती आहे का, तुला एकट्यालाच आजार झाला ना, मग तुम्ही 3 जण कशाला आलात म्हणे तपासायला? कळलं का नाही? तो डॉक्टर याच्याही पुढचा होता. याला एकाचे 2 दिसत होते, त्याला एकाचे 3 दिसत होते. आता अशा डॉक्टरकडे जाऊन आपला इलाज होणार आहे का हो? आपल्याला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे. महाराजांच्या सारख्या अधिकारी महापुरुषाला शरण गेल्याशिवाय परमात्मा प्राप्ती नाही होणार. तद विज्ञानार्थम गुरुम एवाभिगच्छेत समित्वानी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम.
आचार्य महाराजांनी धोका सांगितलाय, शास्त्रज्ञोपी गुरुम विना ब्रह्मज्ञानान्वेषण न करूयात. एखादा म्हणेल पुस्तकावरून मला खूप ज्ञान आहे, नुसते पुस्तकावरनं त्या ठिकाणी परमात्मा प्राप्ती होत नसते. यथा महांती भूतानी भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरामध्ये आकाशादी पंचमहाभूत प्रवेश करतात, कारण ते शरीर त्यांचं कार्य असतं. ते प्रवेश करतात असं वाटतं, पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपानं ते असल्या कारणानं प्रवेश करीतही नाहीत. भगवान सांगतायत, मी या सृष्टीमध्ये आहे पण, आणि मी या सृष्टीमध्ये नाही पण. आहे पण आणि नाही पण काय गोंधळ होतोय. तुम्हाला उदाहरण सांगतो. अळूचं पान असतं की नाही, अळूचं पान, त्या अळूच्या पानावर जर पाण्याचे 4 थेंब टाकले तर ते थेंब असे मोत्यासारखे होऊन बसतात, ते त्याला चिकटत नाहीत. पान वाकडं केलं की ते थेंब खाली पडून जातात, पान असं धरलं तर ते थेंब पाण्यावर राहतात. मला सांगा, ते पाण्याचे थेंब त्या पानावर आहेत का नाहीत? काय सांगा, ते त्याच्यावर दिसतात म्हणून ते आहेत पण, आणि त्याच्याशी संपृक्त होत नाहीत, त्याला चिकटलेले नाहीत म्हणून ते नाहीत पण. तसं भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये आहे पण, आणि त्या सृष्टीच्या पेक्षा तो निराळा सुद्धा आहे. याला ओतप्रोत चिंतन म्हणतात. शेवटच्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, एतावदेव जिज्ञास्यं तत्व जिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात् सर्वत्र सर्वदा. ब्रह्मदेवा, माझं हे जे स्वरूप आहे, या माझ्या स्वरूपाला तत्वजिज्ञासू माणसानं अन्वय किंवा व्यतिरेक या दोन्हीपैकी एका पद्धतीनं जाणावं. आत्मस्वरूपाला जाणण्याच्या 2 पद्धतीत, एक अन्वय आणि एक व्यतिरेक. अन्वय म्हणजे काय? तत्वमसी या महावाक्याचा उपदेश सद्गुरूने केल्याबरोबर एखाद्या भाग्यवान शिष्याला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असा बोध होतो. याला अन्वय म्हणतात. आणि व्यतिरेक म्हणजे काय? एखाद्याला सरळ बोध होत नाही, मग अगोदर त्याला अन्नमय कोश सांगावा लागतो, प्राणमय कोश सांगावा लागतो, मनोमय कोश सांगावा लागतो, विज्ञानमय कोश सांगावा लागतो, आनंदमय कोश सांगावा लागतो, आणि त्या आनंदमय कोशाच्या आत असणारं आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान त्याला करून द्यावे लागतं. आकाशामध्ये अरुंधती नावाचा तारा आहे. तो अरुंधती तारा फार बारीक असतो, तो सहज दिसत नाही. एखाद्याला तो सरळ दिसतो आणि एखाद्याला अरुंधती सरळ दिसत नाही. मग त्याला काय करावं लागतं? हे बघ, ते समोर झाड दिसतं का? दिसतं. त्या झाडावर 2 फांद्या दिसल्या का? दिसल्या. आता त्या फांद्यांवर एक आडवी फांदी दिसली का? दिसली. त्या आडव्या फांदीवर आणखी एक छोटी उभी फांदी दिसली का? दिसली. आणि त्या उभ्या फांदीच्या सरळ पहा, तुला अरुंधती दिसेल. मग ती अरुंधती दाखवण्यासाठी आधी झाड दाखवावं लागतं, मग फांद्या दाखवाव्या लागतात, मग त्या एकेकाचा निराश करत करत शेवटी अरुंधतीचं दर्शन. याला व्यतिरेकाची भाषा म्हणतात. अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात् सर्वत्र सर्वदा. एखाद्या वेळेला सद्गुरूंनी अहम ब्रह्मास्मी हा बोध केला तरी शिष्याला होत नाही, थोडंसं वळसा घालून यावं लागतं. काय झालं, एक मनुष्य होता, गणपतीचा भक्त होता. चतुर्थीच्या दिवशी आवर्तन करत बसला गणपतीच्या समोर, मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला केला. आणि त्यांना असं ऐकलं होतं की देव बलवान असतो. आवर्तन सुरू असताना अचानक एक उंदीर आला आणि उंदरानं त्या मोदकांच्या ताटातला एक मोदक पळवला. यानं विचार केला, आपण मूर्तीसमोर बसलेलो होतो, मूर्ती काही करू शकली नाही, उंदीर बलवान ठरला, त्याच्या समोर मोदक पळून घेऊन गेला. म्हणून त्याचा विचार बदलला. त्यानं म्हटलं, आता मूर्तीत देव नाहीये, देव उंदरामध्ये. उंदीर बलवान आहे ना,
देवघरातून बाहेर आला आणि त्याला असं दिसलं की ज्या उंदराला तो देव समजत होता, एका मांजरानं त्या उंदराला गट्टम स्वाहा केलं. त्याने विचार केला, अरे हे मांजर याच्यापेक्षा बलवान आहे, मांजरात देव आहे. थोड्या वेळानं ते मांजर जीवाच्या आकांतानं घाबरून पळालं. एक कुत्रा त्याच्या मागे लागला होता मांजराच्या. त्याने विचार केला, अरे हा कुत्रा मांजरापेक्षा बलवान आहे, म्हणजे कुत्र्यात देव आहे. थोड्या वेळानं काय झालं, चंद्रोदय झाला, जेवायला बसला. भूक लागलेली होती. कधी कधी चंद्रोदय सुद्धा इतका उशिरा असतो ना की वाटतं उगीच चतुर्थी केली. भूक लागलेली होती. दारामध्ये तो कुत्रा उभा होता. त्याची बायको वाढायला आली. तिने त्या कुत्र्याला चतकोर पोळी टाकली. कुत्रा काही जाईना. तिला राग आला. तिने काय केलं, चुलीतलं जळतं लाकूड त्या कुत्र्याच्या पेकटात घातलं. कुत्रा पळून गेला. यानं विचार केला, अरे कुत्रा आपल्या बायकोला घाबरतो म्हणजे आता देव. सगळं जग इथंच येऊन थांबतं, आपल्याला पुढे जायचंय. जेवायला बसला आणि पहिल्याच घासामध्ये केस लागला. बायकोला खूप सांगितलं होतं त्यानं, हे बघ सावधानीने स्वयंपाक करत जा, आता जर केस निघाला ना तर मी शिक्षा करेन. आणि दिवसभर उपवास होता, एकदम कडाडलेला होता आणि पहिल्याच घासाला केस लागला. बायको वाढायला आली. इतका राग आला, एक श्रीमुखात भडकावली बायकोच्या. घाबरली बायको, आतमध्ये जाऊन बसली. ती वाढायलाच येणार लवकर. थोड्या वेळानं हा विचार करू लागला, अरे ज्या बायको देव समजत होता पण ती आपल्याला घाबरते, म्हणजे आता देव कोणामध्ये? आपल्यामध्येच. अरे हेच तर सांगायचं होतं ना, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे. पण ते सरळ कळलं नाही, इतका वळसा घालून यावं लागलं. याला व्यतिरेकाची भाषा म्हणतात. भगवंताने म्हटलं, ब्रह्मदेवा तुम्ही ज्ञान अंतरंगामध्ये धारण करा, तुम्हाला कधी व्यामोह होणार नाही. यानंतर द्वितीय स्कंदाच्या अंतिम अध्यायामध्ये श्रीमद भागवताची 10 लक्षणं सांगितली आहेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मनमंतरेशानुकथा निरोध मुक्तिराश्रयः दशमस्य विशुद्ध्यर्थं नवानां य लक्षणम्. पुराणाची साहित्यशास्त्रामध्ये 5 लक्षणं सांगितली आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च ईशानुकथनं चैव पुराणं 5 लक्षणं. पण श्रीमद भागवत हे असं विलक्षण आहे. खेळ करतो काय रे? श्रीमद भागवत असं विलक्षण आहे. या श्रीमद भागवताला 10 लक्षणं प्राप्त झाली आहेत. भागवताचे 12 स्कंद आहेत. 3ऱ्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत प्रत्येक स्कंदाला एक लक्षण लावायचं. सर्ग विसर्ग स्थान पोषण होती मनवंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय. प्रत्येक स्कंदाचं एक लक्षण आपण पुढे पाहणार आहोत. हे श्रीमद भागवत 10 लक्षणांनी युक्त आहे. अत्यंत दिव्य असं आहे श्रीमद भागवताचं महापुराण. दिव्य असं आहे श्रीमद भागवत. शुकदेवाने राजा परीक्षिताला सांगितलं, इथं द्वितीय स्कंद संपतो, आता तृतीय स्कंदाला आरंभ होतो आहे. आपल्याला तृतीय स्कंदात प्रवेश करायचा. आइए भगवान का दिव्य नाम लेते हुए हम तृतीय स्कंद में प्रवेश करते हैं. 3 गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय. सब गाइए, पूरे पानी से गाइए, भजन करायचंय. राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल
गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद गोपाल जय ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीशुकोवाच एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्यमत. शुकदेवाने म्हटलं, राजन, तू जो हा प्रश्न विचारलास ना, हाच प्रश्न विदुरांनी मैत्रियांना विचारलाय. राजानं म्हटलं, महाराज, मैत्रियाने विदुरांचा संवाद कुठे झाला? शुकदेव सांगतात, ऐक रे राजा. यदा तु राजा स्वसुतान साधून पुष्टन्न धर्मेण विनष्ट दृष्टी भ्रातुर्यविष्टस्य सुतान विबंधून प्रवेश्य लाक्षाभवने ददाह. कौरवांनी पांडवांच्यावर अनन्वित अत्याचार केले. लाक्षागृहात जाळून मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, विषप्रयोग केला. कपटानं द्यूतामध्ये जिंकून त्यांना 12 वर्ष वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास दिला. आणि एवढं सगळं करूनही पांडव सही सलामत परत आले आणि पांडवांनी धृतराष्ट्राकडे आपला राज्याचा अधिकार मागितला.
वस्तुतः ते राज्य पांडवांचंच होतं. पंडूचं अकाली निधन झाल्यामुळे आणि पांडव लहान असल्यामुळं काळजीभाऊ सरकार म्हणून धृतराष्ट्राकडे आलं होतं. आता पांडव मोठे झाले, ते राज्य त्यांना द्यायला हवं, पण धृतराष्ट्र पांडवांना राज्य देत नाही, कारण धृतराष्ट्र दुर्योधनाच्या मोहामध्ये अडकलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी या धृतराष्ट्राचं वर्णन यथार्थ केलंय बघा. परी पुत्र स्नेहे मोहितू अंधू असे पुसतू. हा धृतराष्ट्र नुसता डोळ्याने आंधळा नव्हता, पुत्र मोहानं सुद्धा आंधळा होता. भगवान श्रीकृष्ण शिष्टाईसाठी आले. समजावलं पांडवांचाही अधिकार आहे, नाही पूर्ण राज्य अर्ध द्या, अर्ध राज्याने 5 गावं द्या. पुणे मुंबई बेंगलोर कलकत्ता 5 गावं गेल्यावर खाली काय राहील? दुर्योधनानं सांगितलं पांडवांना सुईच्या टोकावर बसेल एवढा मातीचा कण सुद्धा मी देणार नाही. त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर युद्ध करान घ्या. कृष्ण शिष्टाई विफल झाली, भगवंताला माहित होतं आधीच. पण पुन्हा इतिहासामध्ये कोणी म्हणू नये की यांना संधी दिली गेली नाही, म्हणून भगवान शिष्टाईसाठी आले. दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णांचा सुद्धा अवमान केला. महाराज विदुर काकांना ते सहन झालं नाही. विदुर हे मंत्री आहेत, न्यायाधीश आहेत. त्याने धृतराष्ट्राला ठणकावून सांगितलं, धृतराष्ट्र अरे भगवान श्रीकृष्णांचा अवमान करणारा हा तुझा पुत्र दुर्योधन उद्दाम आहे. धृतराष्ट्र नीट ऐक, हा तुझा मुलगा दुर्योधन म्हणजे तुमच्या कुळाचा मूर्तिमंत मृत्यू आहे. याला जर तू वेळीच बाजूला केलं नाहीस ना तर तुमच्या सगळ्या कुळाचा नाश होईल. ठणकावून सांगितलं महाराज. जो सत्यवादी असतो ना त्याला कशाची भीती नसते. नाही भीड तुका म्हणे, नाही भीड बाळ तुका म्हणे साना थोर. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. दुर्योधन रागावला. दुर्योधनाने म्हटलं दुःशासना अरे विदुर आपला पगार घेतो आणि प्रचार पांडवांचा करतो, असला मनुष्य आपल्या पक्षात नको. पगार आपला घ्यायचा आणि दुसऱ्याच पक्षाचा प्रचार करायचा. त्या विदुराने हाकलून दिलं पाहिजे. विदुरांचा अवमान झाला. भगवान श्रीकृष्ण जायला निघाले तेव्हा दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णांना म्हटलं देवा असं जाऊ नका, तुमच्यासाठी मी पार्टी आयोजित केली आहे, मेजवानी आहे मोठी, तुम्ही घेऊन जा. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मी दुष्टाच्या घरचं अन्न खात नसतो म्हणले, आणि मला आधीच निमंत्रण आलेलं आहे. कुणाचं निमंत्रण आलं आधीच? जेव्हा भगवान श्रीकृष्ण येणार आहे ती वार्ता हस्तिनापुरामध्ये सगळीकडे पसरली तेव्हा विदुर काकांच्या पत्नीच्या कानावर ती गोष्ट आली. त्या विदुलेनं विदुरांना विचारलं का हो मी ऐकलंय उद्या देव येणार आहेत म्हणे. अहो किती चांगली संधी आहे, अधिक मास चालू आहे, देवाला बोलवा ना आपल्या घरी. विदुरानं म्हटलं वेड्यासारखं करू नकोस, तो काही सामान्य नाहीये, तो राजदूत बनून येणार आहे, प्रोटोकॉल असणार आहे त्याला, कुठं जायचं कुठं नाही. तो काय आपल्या घरी थोडाच येणार आहे. पण विदुरांच्या पत्नीच्या मनामध्ये मात्र तीव्र तळमळ आहे की भगवान श्रीकृष्णाने आपल्या घरी यावं. ती भगवंताला आळवू लागली. मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार. मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार. हरि आ जाओ, हरि आ जाओ, हरि आ जाओ
कभी आ जाओ, हरि आ जाओ एक बार मेरा श्री वैष्णव परिवार, श्री वैष्णव परिवार, हरि आ जाओ एक बार। तुमसे बिछड़े जुग बीत गए, युग बीत गए, पर मिल न सके कैसे रूठ गए, कैसे रूठ गए। मुझे दर्शन दो साकार, मुझे दर्शन दो साकार, हरि आ जाओ एक बार, श्री वैष्णव परिवार, हरि आ जाओ एक बार। जब याद तुम्हारी आती है, जब याद तुम्हारी आती है, हर वक्त मुझे तड़पाती है, हर वक्त मुझे तड़पाती है। मेरी नैया पड़ी मझधार, मेरी नैया पड़ी मझधार, हरि आ जाओ एक बार, श्री वैष्णव परिवार, हरि आ जाओ एक बार। जय हो। तुम मेरे हो मैं तुम्हारा हूँ, तुम जन्म जन्म से मेरे हो, जन्म जन्म से मेरे प्राणों के आधार, मेरे प्राणों के आधार, हरि आ जाओ एक बार, श्री वैष्णव परिवार, हरि आ जाओ एक बार। जब गज ने तुम्हें पुकारा था, तब तुमने दिया सहारा था, तुमने दिया सहारा, मेरी नैया लगा दो भव पार, मेरी नैया लगा दो भव पार, हरि आ जाओ एक बार, श्री वैष्णव परिवार, हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ, 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 हरि आ जाओ। हरि आ जाओ एक बार मेरा श्री वैष्णव मेरा श्री वैष्णव परिवार, हरि आ जाओ एक बार, श्री वैष्णव परिवार,